खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात हरिलाल नावाचा एक अतिशय लालची आणि बेईमान जमीनदार राहत होता. तो आपली जमीन गरीब शेतकऱ्यांना ठेक्यावर देत असे आणि त्या गरीब शेतकऱ्यांकडून अमाप कर वसूल करत असे. जमीनदार हरिलाल फारच लोभी होता. तो आधी गोड बोलून शेतकऱ्यांना ठेक्यावर कामाला लावायचा आणि नंतर त्यांच्यावर अन्यायकारक अटी लादायचा. अरे, या गरीब शेतकऱ्यांचे जीवन तरी काय? फक्त 2 वेळच्या भाकरीसाठी दिवसभर राबायचं, तरीही शेवटी उपाशीच राहायचं. आणि आम्ही फक्त त्यांना हुकूम देत बसतो. वेळ आली की सगळी पिकं आमच्या गोदामात भरली जातात आणि हे शेतकरी आमच्या समोर लाचारपणे उभे राहतात, आमचं प्रत्येक काम करतात. हेच आहे जमीनदार हरिलालचा दिमाग. हो मालक, तुम्ही तर या गावाचे जमीनदार आहात. सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही आपल्या मुठीत ठेवले आहे. त्यांच्या मेहनतीचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. मग दुसऱ्या दिवशी मदन शेती करण्यासाठी त्या शेतात पोहोचतो. चला, जमीनदार साहेबांकडून जमीन तरी मिळाली. आता या जमिनीत शेती सुरू करतो. या वर्षी चांगले पीक येईल अशी आशा आहे. मला या जमिनीत खूप मेहनत करावी लागेल, तेव्हाच माझ्या हातात काही उरेल. मदन त्या शेतात रात्रंदिवस मेहनत करतो आणि पीक उगवतो. काही महिन्यांनी गव्हाचं पीक येऊन तयार होतं. मदन गव्हाची कापणी सुरू करतो. या वर्षी तर खूप छान पीक आलं आहे. अर्ध पीक जरी जमीनदार साहेब घेऊन गेले तरी माझ्याकडे थोडं तरी उरेल. मदनच्या पिकाची बातमी जमीनदार हरिलालच्या कानावर जाते. सेठजी, तुम्हाला माहिती आहे का, आज मदन पिकाची कापणी करत आहे. या वर्षी त्याने फारच छान पीक उगवलं आहे. अरे वा, ही तर फारच चांगली बातमी आहे. चला जाऊन पाहूया. अरे मदन, पीक तयार झालं वाटतं. यावेळी तर फारच छान दिसतंय. हो मालक, यावेळी मी गहू पेरला आहे. इतकं चांगलं पीक यावं म्हणून मी या शेतात माझं रक्त घाम सगळं ओतलं आहे. रात्रंदिवस मेहनत केली आहे, म्हणूनच असं पीक आलं आहे. आता कापणीही सुरू केली आहे. अरे, तुझ्या मेहनतीचा काहीच वाटा नाही. हे सगळं माझ्या सुपीक जमिनीमुळे झालं आहे. तू मेहनत केलीस किंवा नाही केलीस, पीक यायलाच हवं होतं. मालक, जमीन सुपीक असली तरी मेहनत नसेल तर पीक कसं येईल? मी खूप मेहनत केली आहे. अरे, जास्त बोलू नकोस मदन. मेहनत तर मजूरही करतात. खरी कमाई त्याचीच असते ज्याची जमीन असते. कराराप्रमाणे माझ्या वाट्याचं अर्ध पीक लवकर काढून दे. मला खूप घाई आहे. असं बोलून जमीनदार सगळी चांगली गव्हाची कणसं घेऊन जातो आणि निकृष्ट पीक मदनकडे टाकून देतो. ते पाहून मदन खूप निराश होतो. देवा, इतकं कष्ट करूनही माझ्या हाती एवढंच आलं. आम्हा गरिबांना लोक असेच लुटतात. एवढं राबूनही काहीच मिळत नाही. देवा, मला कधी माझी स्वतःची जमीन मिळणार का? मग असेच काही दिवस उलटून गेले. मदन अशाच प्रकारे आपलं आयुष्य जगत होता. मग काही महिन्यांनी मदनचा मुलगा सूरज, जो शहरात शिक्षणासाठी गेला होता, तो परत गावात येतो. गावाची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटतं. तो आपल्या बाबांना विचारतो, बाबा, आपल्या गावाची ही अवस्था का झाली आहे? सगळे लोक दुःखी आणि त्रस्त का दिसत आहेत? मुला, या गावातील गरीब शेतकऱ्यांचं नशीबच असं आहे. हरिलाल सारखे जमीनदार आमच्या गरिबीचा फायदा घेतात. मेहनत आम्ही करतो आणि फळ ते खातात. आमच्याकडे ना जमीन आहे ना अधिकार, फक्त राबायचं आणि उपाशी राहायचं. हे ऐकून सूरज खूप व्यथित होतो. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आता मी आलो आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.
आजपासून मी शेती करणार आणि त्या लालची जमीनदाराला त्याच्याच अटींमध्ये उत्तर देणार. मग दुसऱ्या दिवशी सूरज जमीनदार हरिलालच्या घरी गेला. अरे सूरज, तू इथे कसा? मालक, आता बाबांच्या ऐवजी मी शेती करणार आहे. मला ठेक्यावर थोडी जमीन हवी आहे. अरे काय, आता तू शेती करणार? तू अजून लहान आहेस, तुझ्यात एवढी ताकद नाही. तू शिकलेला मुलगा आहेस, शेती तुला जमणार नाही. नाही मालक, मी शिकलेलो असलो तरी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. शेती मला चांगली येते. बरं, तुझं म्हणणं मी मानतो. आजकाल काम तरी कुठे आहे म्हणा. सगळे शिकून बेरोजगारच फिरतात. खूप धन्यवाद मालक. धन्यवाद नंतर दे, आधी माझ्या अटी आणि शर्ती ऐकून घे. मालक, काय अट आहे ते सांगा. मनातल्या मनात जमीनदार हरिलाल विचार करतो. अरे, हा तर लहान मुलगा आहे. यावेळी याला अशी अट सांगतो की याची सगळीच फसल माझी होईल. तसंही याचे वडील मदन दरवर्षी गहूच पेरतो, तर हा देखील गहूच पेरणार. अरे एक सूरज, तू जे काही पीक पेरशील त्यातील अर्धा भाग मी ठेवीन आणि अर्धा भाग तू ठेवशील. पण वरचा भाग मी घेईन आणि खालचा भाग तू घे. ही माझी अट तुला मान्य आहे का? हो मालक, मला तुमची अट मान्य आहे. तसेच होईल. मग पुढील दिवसापासून सूरज शेतात काम सुरू करतो. यावेळी सूरजने धान्याऐवजी बटाट्याची फसल लावली होती. मग काही महिन्यांनी फसल तयार झाली. बटाट्याची फसल खूपच छान आली होती. आता सूरज शेतातून बटाटे काढायला लागतो. फसल तयार झाल्याची बातमी कळताच जमीनदार हरिलाल सूरजकडे येतो. अरे सूरज, अट आठवते ना तुला? अर्धी माझी आणि अर्धी तुझी. हो हो मालक, मला सगळं आठवतंय. अर्धी तुमची आणि अर्धी माझी. आणि तुम्ही सांगितलं होतं की खालचा भाग माझा आणि वरचा भाग तुमचा. तर तुम्ही वरचा भाग घेऊ शकता. जमीनदार हरिलाल मनातच विचार करतो. अरे देवा, याने तर चालाकी केली आहे. ही धान्याची फसल नाही, ही तर बटाट्याची फसल आहे. अरे हे काय, यावेळी तू बटाटे पेरलेस? हो मालक, बाबा इतकी वर्ष धान्यच पेरत होते, म्हणून मी यावेळी बटाट्याची शेती केली. अरे पण या गवताचं मी काय करू? सगळे बटाटे तर तूच घेऊन चाललास. ही तुमचीच अट आहे मालक. अट तुम्हीच घातली होती आणि आता तुम्हीच ती मानायला तयार नाहीत. मला काही माहीत नाही. तुम्ही तुमचा वरचा भाग घेऊन जा. अशा प्रकारे सूरजने आपली चतुराई दाखवत लालची जमीनदाराला योग्य उत्तर दिले आणि सगळे बटाटे घरी घेऊन गेला आणि गवत कचरा जमीनदाराच्या वाटेला ठेवून आला. मालक, आजपर्यंत संपूर्ण गावात कुणाचीही तुमच्याशी चालाकी दाखवण्याची हिंमत झाली नव्हती आणि हा सूरजचा पोरगा तुम्हाला इतक्या सहज फसवून गेला. अरे तो पोरगा मला काय फसवणार? पुढच्या वेळी त्याला येऊ दे. मी त्याला असा धडा शिकवीन की पुन्हा माझ्याशी उगाच भिडायची हिंमत करणार नाही. मग काही दिवसांनी सूरज पुन्हा जमीनदाराच्या घरी जातो. अरे सूरज, बोल, काय हवं आहे तुला? कसे आहात मालक? मला तुमची जमीन ठेक्यावर हवी आहे. ठीक आहे, मी तुला माझी जमीन ठेक्यावर देतो, पण यावेळची माझी अट आधी ऐक. यावेळी तुझी कोणतीही चालाकी चालणार नाही. यावेळी फसलचा खालचा भाग मी घेईन आणि वरचा भाग तुझा असेल. बोल, ही अट तुला मान्य आहे का? हो हो मालक, मला तुमची अट मान्य आहे. यावेळी फसलचा वरचा भाग माझा असेल. असं बोलून सूरज घरी परततो. तो पुन्हा शेतीच्या तयारीला लागतो. पण यावेळी सूरज गहू पेरतो. मग काही दिवसांनी गव्हाची फसल खूप छान उगवते. अरे वा, यावेळी तर गव्हाची शेती खूपच छान दिसते. मज्जा येईल. त्या लालची जमीनदाराला येऊ दे, मग त्याला मजाच चाखवतो.
काही दिवसांनी जमीनदार सूरजकडे येतो. शेताजवळ पोहोचताच गव्हाची फसल पाहून त्याचा तोलत जातो. अरे हे काय, यावेळी या सूरजने गहू पेरला आहे. हा मुलगा माझ्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त हुशार निघाला. प्रणाम मालक, कसे आहात तुम्ही? हे बघा मालक, यावेळी मी गहू पेरला आहे आणि तुमच्या अटीप्रमाणे या फसलचा वरचा भाग माझा आणि खालचा भाग तुमचा असेल. अशा प्रकारे सूरजने आपल्या चतुराईने पुन्हा एकदा जमीनदार हरिलालला मूर्ख बनवले. जमीनदार पुन्हा फसवला गेला आणि रागाने थरथर कापू लागला. अहो मालक, त्या चिमुकल्या पोराचं डोकं पहा. तुमच्यासारख्या मोठ्या चालबाजालाही त्याने पुन्हा मूर्ख बनवलं. तू बरोबर म्हणतस जुगू. मी त्याला फक्त पोरगा समजत होतो आणि त्या पोरग्याने मला पुन्हा फसवलं. पुढच्या वेळी त्याला येऊ दे, मग दाखवतो की जमीनदार हरिलाल काय चीज आहे ते. सूरज संपूर्ण फसल घरी घेऊन आला. त्या फसलमधील काही भाग त्याने गावातील गरजू लोकांना वाटून दिला. सूरज आणि त्याचे वडील मदन दोघेही खूप आनंदी झाले. मग असेच काही दिवस निघून जातात. काही दिवसांनी पुन्हा शेती करण्याची वेळ येते. चला, आज पुन्हा त्या लालची जमीनदाराला भेटून येतो. या वर्षीही ठेक्यावर जमीन घेऊन शेती उगवतो आणि पाहतो यावेळी तो कोणती खुरापत शर्त घालतो ते. असा विचार करून सूरज पुन्हा जमीन ठेक्यावर घेण्यासाठी जमीनदाराकडे जातो. अच्छा, तर तू पुन्हा माझ्याकडे आलास? मुला, जास्त शहाणा होण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जमीनदार हरिलाल आहे. मालक, मला शहाणपणा येत नाही. मी तर एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. शहाणे तर तुम्ही आहात, जे गावातील गरीब शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत आहात. जिभेवर ताबा ठेव सूरज. तू काय बोलतो आहेस? ज्या कामासाठी आलास तेच बोल. इथे जास्त ज्ञान देण्याची काही गरज नाही. चला सेठ, कामाचीच गोष्ट करूया. मला यावेळीही तुमची जमीन ठेक्यावर हवी आहे. सांगा, यावेळी तुमची अट काय आहे? हो, एक अट आहे. तू स्वतःला फार शहाणा समजतोस ना? सूरज, यावेळी फसलचा वरचा भाग आणि खालचा भाग माझा असेल आणि मधला भाग तुझा. आता सांग, ही अट तुला मान्य आहे का? पूर्णपणे मान्य आहे मालक. जसं तुम्ही सांगाल मी तसंच करेन. चला, आता मी निघतो. मला फसल पेरण्याची तयारी करायची आहे. लालची जमीनदाराची अट मान्य करून सूरज घरी जातो. तो शेतीला लागतो आणि यावेळी ऊसाची फसल पेरतो. सूरज मुला, यावेळी कोणती शेती केली आहे? बाबा, यावेळी मी ऊसाची शेती केली आहे. पीक खूपच चांगलं आहे. यावेळीही आपल्याला चांगली कमाई होईल बाबा. अरे, ही तर फारच चांगली गोष्ट आहे मुला. तू अशीच मेहनत करत राहा. मग असेच काही दिवस जातात. काही दिवसांनी लालची जमीनदार आणि जुग्गू दोघेही सूरजकडे येऊ लागतात. अहो मालक, यावेळी तर सूरजचे डोकंच फिरणार आहे. यावेळी तुम्ही अशी अट घातली आहे की वरचाही भाग तुमचाच आणि खालचाही भाग तुमचाच. तू अगदी बरोबर बोलतोस जुग्गू. यावेळी मी माझ्या डोक्याचा 400% वापर करून ब्रह्मास्त्र सोडलं आहे. आता पाहतो तू सूरजचा पोरगा यातून कसा सुटतो ते. अशा गप्पा मारत मारत ते दोघं शेताजवळ पोहोचतात आणि जसे ते शेताजवळ पोहोचतात तसे त्यांना दिसते की यावेळी सूरजने ऊसाची शेती केली आहे. अहो मालक, हा सूरज तर तुमचाच बाप निघाला. जरा बघा, यावेळी याने कोणती शेती लावली आहे. अरे देवा, यावेळी तर याने ऊसाची शेती लावली आहे. आता सांगा, वरचा आणि खालचा भाग माझा आणि मधला भाग त्याचा. म्हणजे यावेळीही माझ्या वाट्याला गवत कचराच येणार. मी यावेळी फसल खाऊन बसलो. खरंच या शेतकऱ्याच्या पोराच्या डोक्याला मानतो. अरे या मालक, कसे आहात तुम्ही दोघे? आपापसात काय कुजबूज करताय? अरे वा,
चोरीवरून शिरजोरी, यावेळीही तू मला मूर्ख बनवलंस. मालक, मी तुम्हाला कसा काय मूर्ख बनवू? तुम्हीच तर संपूर्ण जगाला मूर्ख बनवत आलात. हे बघा मालक, यावेळी मी ऊसाची शेती केली आहे आणि तुमच्या अटीप्रमाणे याचा वरचा भाग आणि खालचा भाग तुमचा आहे आणि मधला भाग माझा आहे. अरे ओ शेतकऱ्याचा पोरगा, मालकाला जास्त शहाणपणा दाखवू नकोस. बेईमानी आणि मकारीत हा सगळ्यांचा बाप आहे. हे शेतही त्याचंच आहे आणि त्यातलं पीकही त्याचंच आहे. अरे जुग्गू, बास कर, एवढं ओरडायची गरज नाही. कदाचित हे आपल्या कर्माचंच फळ आहे. आपण या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना खूप फसवलं. आज पहिल्यांदाच कुणीतरी आपल्यालाच फसवलं आहे. या मुलाने आपले डोळे उघडले आहेत. आता मला समजलं आहे की बेईमानीचं फळ नेहमी बेईमानीच मिळतं. म्हणून आजपासून मी कोणत्याही शेतकऱ्याला त्रास देणार नाही. सगळ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा त्यांना योग्य तो हक्क देईन. जितक्या शेतकऱ्यांची जमीन माझ्याकडे गहाण आहे ती सगळी मी त्यांना परत करीन आणि कधीही त्यांच्या गरिबीचा किंवा लाचारीचा फायदा घेणार नाही. मालक, तुम्ही फार चांगली गोष्ट बोललात. एक शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो आपल्या कुटुंबासाठी. तो कधी चांगले कपडे घालू शकत नाही, ना कधी पोटभर चांगलं अन्न खाऊ शकतो. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो स्वतः उपाशी राहून राबतो. अशा लोकांना त्रास देणं किंवा त्यांच्याशी बेईमानी करणं योग्य नाही. म्हणून त्यांचा हक्क त्यांना मिळायलाच हवा. मालक, त्यांची जमीन त्यांना परत द्या. अजूनही वेळ गेलेली नाही. सत्याच्या मार्गावर या, नाहीतर याहून मोठं नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं. अशा प्रकारे सूरज आपल्या मेहनतीने आणि चतुराईने लालची जमीनदाराला योग्य मार्गावर आणतो. जमीनदार हरिलालने त्या गावातील सर्व शेतकऱ्यांची जमीन आणि त्यांचे पैसे त्यांना परत दिले. त्या दिवसापासून त्या गावातील सर्व शेतकरी आनंदाने राहू लागले आणि कोणत्याही जमीनदाराने कोणत्याही गरीब शेतकऱ्याचा हक्क हिरावून घेतला नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.